दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर बेछूट लाठी हल्ल्याचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेड येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या बंदला पीपल्स रिपब्लिकन पार्टी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट, संभाजी ब्रिगेड, छावा आदी राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक संघटना व संविधान प्रेमी नागरिकांनी पाठिंबा दिला होता। कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। बंद शांततेत पार पडला। प्रारंभी सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली। युग कोणताही असो, काळ कोणताही असो, मनुवादाचं उत्तर हा आंबेडकरवादच असू शकतो। आज आपण बघितलं की मनुवादी मानसिकतेतून सत्तेत आलेले पक्ष लोकांच्या जगण्याचे, शिक्षणाचे अधिकार हिरावू पाहत आहेत। बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे मूळ अधिकार हिरावून घेण्याचं आणि आपल्या मर्जीचे विद्यार्थी परीक्षेमध्ये आणायचं जे घाट घालण्यात आलेला आहे, याला एक उत्तर देणं गरजेचं आहे। आणि मला वाटते की मोदी, शहा, RSS आणि BJPला फुले शाहू आंबेडकरवादच उत्तर देऊ शकतो, हे आजच्या महाराष्ट्र बंदनं दाखवून दिलेलं आहे। आणि आज आपण पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची हाक फक्त बाळासाहेब आंबेडकर देऊ शकतात। एकच नेता सक्षम आहे जे पूर्ण महाराष्ट्र बंद करू शकतात। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला सर्व संविधानवादी पक्षांनी, संघटनांनी साथ दिली, त्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन। नंतर दिल्ली येथे जे दिल्ली पोलिसांनी जो लाठीचार केला त्या निषेधार्थ विद्यार्थ्यांवर जर लाठीचार केला, नीटच्या फुटी पेपर प्रकरणामध्ये त्यात सध्या नेते बाळासाहेब आंबेडकरांनी 23 जुलैची जी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्या हाकेला नांदेड जिल्ह्याच्या संविधान प्रेमी पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। इथं उबाटाचे सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे। इथं मनसेच्या लोकांनी पाठिंबा दिला आहे। इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवाडे गट यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। तसेच काँग्रेस पक्षाने सुद्धा या मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे। या सर्व पक्षाचे लोक, तसेच विविध सामाजिक संघटनेचे, विद्यार्थी संघटनेचे, सर्व छावा असतील, संभाजी ब्रिगेड असतील, या सर्व संघटनेचे लोक या आज बंदला प्रतिसाद देऊन आमच्यासोबत बंदमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे। नांदेडचा हा ऐतिहासिक पूर्व बंद आहे। या बंदसाठी श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी जो कॉल दिला होता, त्या कॉलला महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे। तसंच आमच्या नांदेड जिल्ह्यातही बाळासाहेबांच्या हाकेला सर्व समाजाच्या जनतेने, विद्यार्थ्यांनी, महिलांनी, सर्व लोकांनी, कामगार लोक असतील, व्यापारी असतील, यांनी स्वयंस्फूर्तीनं बंद केलेला आहे। सर्व ऑटो युनियन बंद आहेत। या सर्वांचं मी धन्यवाद देतो। व्यापारी संघटना असतील, सर्वांचं मी इंजिनियर प्रशांत गोले, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खूप धन्यवाद देतो। सुरू असलेल्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्यांच्या या हाकेला आणि त्यांच्या आवाजाला प्रतिसाद म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मी प्रदेश महासचिव बापूराव गजभारे या नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित आघाडीच्या या विशाल बंदला आम्ही पाठिंबा जाहीर केला असून पक्षाचे सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। नांदेडच्या सर्व व्यापारी आणि छोट्या छोट्या व्यापारी, मोठ्या व्यापारी आणि सर्व विद्यार्थिनींना आणि महाविद्यालयात शाळेतल्या सर्व संस्था चालकांना, मुख्याध्यापकांना विनंती आहे, प्राचार्यांना, की आपल्या संस्था आपण बंद ठेवून या विद्यार्थ्याच्या आंदोलनाला आपण प्रतिसाद द्यावा। आज या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थी जखमी झालेले आहेत। RSSच्या गुंडांनी पोलीस असल्याचं भासून या विद्यार्थ्यावर दिल्लीमध्ये जे साध्या वेशात येऊन प्रचंड
मारहाण केली त्याचा निषेध आम्ही करीत आहोत. मोदीची पॉलिसी आता लक्षात आलेली आहे. अग्निवीर जे योजना होती ती अग्निवीर योजना ही मिलिटरीला बाजूला करून RSSच्या गुंडांची भरती करणे आणि त्यांच्या मार्फत या देशातले सर्व आंदोलन चिरडून टाकणे हा मोदीचा डाव होता. तो या निमित्ताने आम्हाला दिसलेला आहे. यापुढे मोदी आणि शहाच्या चारी मुंड्या चित करण्याची ताकद या महाराष्ट्रात आणि देशातल्या सर्व पुरोगामी विचाराच्या लोकांनी आता डोक्यात घेतलेली आहे. आणि म्हणून मोदी 2029च्या अगोदर प्रधानमंत्री पदावर असणार नाहीत. देशात बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी विचार जो म्हणेल तोच प्रधानमंत्री होईल असं या ठिकाणी जाहीर करतो. हल्ला बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे काही विद्यार्थ्यांवर विद्यार्थिनींवर अमानुष्य लाठीचार्ज झाला त्यामध्ये एक आमची विद्यार्थिनी भगिनी तिचा मृत्यूसुद्धा झाला. हे एवढं निर्दयी सरकार या देशामध्ये उदयास आलेलं आहे की ज्याला इथल्या कुठल्याही माणसाची काळजी नाही, इथल्या जनतेची काळजी नाही, दयामया नावाचा विषय त्यांच्या मनामध्ये नाही. अतिशय निर्दयी मनं घेऊन हे सरकार इथं जनतेशी वागत आहे. शेतकऱ्यांना मागच्या टायमामध्ये कित्येक शेतकरी आंदोलनामध्ये मारण्यात आले. दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर म्हणजे अमानुष्य लाठीचार्ज करून त्यांची डोके फोडण्यात आली. काही आमच्या मुली विद्यार्थिनी त्यांचे वस्त्र फाडण्याचा प्रकार घडला. त्यांना म्हणजे काठीच्या दंड्यानं काही पोलीस जे RSSचे असतील ते काठीच्या दंड्यानं पाठीमागून टोचत असताना पाहत होतो. अतिशय मनाला वेदना देणाऱ्या घटना दिल्लीच्या जंतर मंतरवर घडत होत्या. पण आमचा विद्यार्थी छाती ठोकपणे मारा, आम्हाला मारून टाका असं म्हणून खंबीरपणाने पोलिसांवर हात न उगारता सगळा त्यांचा पोलिसांचा मारा सहन करत होता. या देशातला तरुण आता जागृत झालेला आहे. मोदी सरकार हे बदलल्याशिवाय राहणार नाही आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्याशिवाय भारतीय जनता आता स्वस्थ बसणार नाही. आज संपूर्ण नांदेड जिल्हा बंद करण्यात आलेला होता. विविध पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पूर्ण नांदेड जिल्हा कडकडीत बंद करण्यात आला होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे 20 तारखेला जंतर मंतरवर विद्यार्थ्यांसोबत जे अमानुष कृत्य करण्यात आलेलं आहे, त्यांच्या आंदोलनावर जे पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आला, विद्यार्थ्यांबरोबर जे म्हणजे गैरप्रकार करण्यात आले त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज नांदेडचे सर्व रहिवासी आणि सर्व विविध पक्ष आणि संघटनाचे लोक एकत्र येऊन मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि खूप चांगल्या प्रकारे आणि शांतिप्रिय मार्गाने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. आणि ते जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढत होते. अशा हक्क आणि अधिकारासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रशासनाच्याकडून आणि सरकारकडून असा अन्याय आणि अत्याचार केला जातो, ही फार लाजिरवाणी बाब आहे. या संदर्भात या ठिकाणी आज धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळावा अशी आमच्या सर्व नांदेडकरांची अपेक्षा आहे. आणि जंतर मंतरवर ज्याप्रमाणे आंदोलन चालू आहे तशाच प्रकारे या ठिकाणी पण आंदोलन मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या संख्येने यशस्वी झालेलं आहे. देशातील हुकुमशाही सरकारच्या विरोधात आज मी तुमच्यासोबत 2 शब्द बोलणार आहे. या देशातील जे आदरणीय नरेंद्र मोदी आहे यांनी अतिशय हुकुमशाही चालवलेली आहे या देशामध्ये. आज दिल्ली जंतर मंतर येथे जे विद्यार्थी आंदोलनासाठी बसले होते ते जेव्हा संसद भवनामध्ये एका हातामध्ये गुलाबाचं फूल आणि एका हातामध्ये संविधान घेऊन ते संसद भवनाकडे जात असताना या नरेंद्र मोदीने अमित शहाने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्याचा त्यांनी आदेश दिला. त्याच्यामध्ये अनेक मुलं हे जखमी झालेले आहेत. त्याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकरांनी अख्खा महाराष्ट्र बंद अशी हाक मारलेली आहे. त्या मोर्चामध्ये आज मी इथे सहभागी झालेले आहे. त्याच्यामुळे तुम्हीही सगळे जे बांधव आहात यामध्ये सहभागी व्हा आणि याच्यामध्ये तुमचा जो रोष आहे, तुमच्या मनामधला जो जी या सत्तेच्या विरोधात जी हाक आहे ती तुम्ही दिली पाहिजे असे मला वाटते. मी प्रांजली रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महिला जिल्हाध्यक्ष. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जो लाठी हल्ला झालेला आहे विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थिनींवर जे आम्ही जे चित्र इथे बघत आहोत, जे व्हिडिओज आम्ही इथे बघत आहोत, तर ते बघून भारतीय लोकशाही लज्जित झालेली आहे. आम्ही अतिशय या पद्धतीचे जे तिथं लाठीचार्ज झालेला आहे त्यांना बघून आमचं मन इतकं कळवळून गेलं आहे, दुःखी झालेलं आहे आणि भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने इथे लज्जित झालेली आपण बघायला मिळत आहे. त्याच गोष्टीच्या निषेधार्थ आज आम्ही नांदेडमध्ये
सर्व पक्षीय सर्व भारतीय लोकांचा इथे मोर्चा काढलेला आहे, शांततेने इथे आंदोलन चाललेलं आहे आणि आम्ही असं इथे आवाहन करत आहोत की नांदेडमध्ये हा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व लोकांनी कडकडीत बंद पाळावा असं आम्ही यांना आवाहन करत आहोत. आज आपण इथं जे जमलेलो आहोत ते काल जंतर मंतरवर जो अमानुष लाठी हल्ला विद्यार्थ्यावर झालेला होता. खरं तर विद्यार्थ्याची ही मागणी नीटच्या संदर्भातली अतिशय योग्य होती व वाजवी होती. तरी पण त्यांच्या विद्यार्थ्याशी संवाद न साधता केंद्र सरकारनं जे अमानुष धोरण अवलंबिलेलं आहे त्याचं मी सर्वप्रथम निषेध करतो आणि त्याच्यानंतर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज आपण इथं जे जमलेलो आहोत. विद्यार्थ्याचे जे हाल या अमानुष सरकारनं केलेलं आहे ते कुठल्याही सामान्य माणसाला किंवा संवेदनशील माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. असा अन्याय अत्याचार हा हिटलरच्या काळातच होत होता. पण आत्ताचं हे केंद्र सरकार आणि त्यातल्या त्यात गृहमंत्री हे विद्यार्थ्याचं आंदोलन म्हणजे हाताळण्यामध्ये स्पेशल अपयशी ठरलेलं आहे. त्यांना कुठलंही आंदोलन हाताळण्याचा अनुभव नाही. ज्या विद्यार्थी निष्पाप होते, ज्या देशामध्ये आपल्या शिक्षणासाठी मोर्चे काढावे लागतात, निदर्शनं करावे लागतात, त्या देशाला भवितव्य नाही, प्रगती नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. खरं तर या सगळ्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण या जो जमलेलो आहोत एकत्र, ते एवढ्यापुरतंच न जमता ही ताकद, ही शक्ती, ही ऊर्जा आपण कायमस्वरूपी एकत्रित म्हणजे समन्वयित करून संपूर्ण शैक्षणिक पद्धतीमध्ये सुधारणा होण्यासाठी आपली ऊर्जा कायमस्वरूपी वापरावी. एक नवीन फोरम, नवीन समन्वय समिती याच्यामध्ये आपण निर्माण करावी. खरं तर नरेंद्र मोदी या देशाचे बहुरूपी पंतप्रधान आणि जे इमॅजिनरी डिग्री असणारे पंतप्रधान, हे पहिलं त्यांनी अंक सादर केलेला होता की न खाऊंगा न खाने दूंगा. आणि आता ते सादर त्यांच्या अभूतपूर्व अपयशानंतर आता ते सादर करत आहेत की न पडूंगा न पडणे दूंगा. हे त्या धोरणाचा मी निषेध करतो आणि आपण असंच कृतिशील होऊन सजग राहून आपली ताकद विद्यार्थ्याच्या आंदोलनाच्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण म्हणजे कारणीभूत लावावी. समयोचित म्हणजे आपण समन्वित राहावे असं मी सर्वांना विनंती करतो. मी भगवान ढगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हाध्यक्ष आहे. आज देशामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे, 20 जुलै रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोदी सरकारने युवकांवरती आणि विद्यार्थ्यांवरती जो अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे त्या निषेधार्थ या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जी महाराष्ट्र बंदची हाक दिली त्याला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या आदेशानुसार जाहीर असा पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. आणि आज हे जे सरकार आहे हे भ्रष्टाचारी सरकार आहे. शिक्षणाचा बाजार या मोदी सरकारनं मांडलेला आहे. त्याचप्रमाणे राजकारणामध्ये देखील आमदार खासदार खरेदी करून यांनी या देशाचं वाटोळं करण्यास सुरुवात केलेली आहे. या देशात अराजकता माजवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, आम्ही लोकशाही मार्गानं हे सरकार उलथवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची ग्वाही देतो. आणि नांदेड जिल्ह्यातील तमाम सगळ्या भीमसैनिकांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी हा बंद शांततेमध्ये आणि संविधानिकरित्या पार पाडावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध. आज आम्ही सगळे विद्यार्थी आणि आमचे पॅरेंट्स इथे जमलेले आहोत प्रोटेस्ट करण्यासाठी. सोनम वांगचुक सर यांना सपोर्ट करणार आहोत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तीफा मागणार आहोत. इथे आमच्यासोबत खूप अन्याय झालेला आहे. आम्हाला आमचे एज्युकेशनल राईट्स पाहिजे, आम्हाला उत्तरं पाहिजे. एवढ्या सगळ्या लेकरांनी सुसाईड केली, सरकार अजून का गप्प आहे त्याची आम्हाला उत्तरं पाहिजे. इस आंदोलन में, बच्चों के आंदोलन में मैं शामिल हूँ. मनोज वाघमारे मेरा संगठन है RPF. इसके माध्यम से इस मोदी सरकार को ये चुनौती है. मोदी सरकार, अमित शाह और महाराष्ट्र की सरकार को भी ये चुनौती है कि वो बच्चों की लड़ाई यहाँ से अगर रोकने की कोशिश की तो इनकी सरकार गिरनी चाहिए. ये सरकार मनुवादी सरकार, ये सरकार जो है एजुकेशन, ये केवल धर्मेंद्र का इस्तीफा नहीं, नरेंद्र मोदी का भी इस्तीफा हमें चाहिए. अब ये सब बंद होना चाहिए.